तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला आरोग्य परिमंडळ अंतर्गत दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात 25 जुलै 2025 रोजी मद्यपी डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित करून त्याचे शवविच्छेदन करण्याकरिता मेमो तयार केला होता। सदर मृतकाला शवविच्छेदन गृहामध्ये नेत असताना नातेवाईकांना रुग्ण जिवंत असल्याचे जाणवले। त्यामुळे नातेवाईकांनी त्या रुग्णास तात्काळ यवतमाळ रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले। त्यानंतर सदर रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे। सदर घटनेची जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत चौकशी करून संबंधित डॉक्टर महेश राठोड हा दोषी असल्याचे चौकशी अंती सिद्ध झाले आहे। या सर्व प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अकोला आरोग्य परिमंडळातील आरोग्य उपसंचालक कमलेश भंडारी यांनी चौकशीचे आदेश देऊन डॉक्टर राठोड यांना आरोग्य सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। MCN न्यूज मराठी करिता धनराज श्रपकारसह नरेंद्र वाढोणकर, अकोला। सर, दारव्हा येथील जे आपल्या आरोग्य डॉक्टरांनी जिवंत व्यक्तीला रुग्णाला मृत घोषित केलं, या संदर्भात आपण आपल्या कार्यालयामार्फत संबंधित डॉक्टर काय कारवाई केली? संबंधित माहिती जेव्हा वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाली त्या अनुषंगाने मी जिल्हा शल्यचिकित्सक यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने चौकशीचा अहवाल प्राप्त झालेला आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये ते दोषी आढळून आलेले आहेत, कारण की त्यांनी हलगर्जीपणा त्याच्यामध्ये केलेला आहे। त्या अनुषंगाने सदर डॉक्टरवर कारवाई होण्याकरता सदर प्रस्ताव आम्ही शासनाला सादर करणार आहोत। धन्यवाद।